क्रिकेट सोबत मस्ती नाही आणि क्रिकेटपेक्षा कोणी मोठा नाही, हा गुरुमंत्र आहे सर रमाकांत आचरेकर यांचा. हा गुरुमंत्र दिला होता त्यांनी आपल्या एका विद्यार्थ्याला. त्या विद्यार्थ्याचा जन्म झाला होता 11 नोव्हेंबर 1974 साली. आजही 11 नोव्हेंबर आहे बिलकुल. आणि आज त्या विद्यार्थ्याचा वाढदिवस आहे. आणि त्या विद्यार्थ्याचं नाव काय होतं ठाऊक आहे? तो विद्यार्थी होता अमोल मुजुमदार. सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, अमोल मुजुमदार लहान असताना जेव्हा त्यांचे वडील त्यांना सर रमाकांत आचरेकर यांच्याकडे घेऊन गेले होते क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी, त्यांनी सरांना विनंती केली की सर या माझ्या मुलाला तुम्ही तुमच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश द्या. त्यावेळेस सर रमाकांत आचरेकरांनी अमोल मुजुमदार यांची ट्रायल घेतली होती आणि 5-6 चेंडू खेळल्यानंतर त्यांना अमोल मुजुमदार यांची प्रतिभा लक्षात आली होती आणि त्यांनी सांगितलं की सर्वात प्रथम तुम्ही याला शारदाश्रम शाळेत टाका. शारदाश्रम शाळा हे शालेय क्रिकेटमधलं मुंबईमधलं खूप मोठं नाव आहे. आणि रमाकांत आचरेकर सरांच्या सूचनेप्रमाणे अमोल मुजुमदार यांच्या वडिलांनी अमोल मुजुमदार यांना शारदाश्रम शाळेत टाकलं. पुढे 1988 साली विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर यांनी जी विश्वविक्रमी भागीदारी केली होती शालेय क्रिकेटमधले 664 धावांची, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच्यावरती बरेचसे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, बरेचसे मीम्स व्हायरल झालेले आहेत की अमोल मुजुमदार पॅड बांधून होते आणि त्यानंतर ते तसेच पॅड बांधूनच राहिले वगैरे वगैरे वगैरे. पण मित्रांनो, हे सगळं ऐकताना मजेशीर वाटतं, गमतीशीर वाटतं. पण एकदा विचार करा की हा जो कवळा मुलगा आहे हा शाळेत आहे आणि याच्यावरती, याच्या मानसिकतेवरती त्यावेळेस काय परिणाम झाला असेल, कशी होती याची मानसिकता. एका इंटरव्ह्यू मध्ये अमोल मुजुमदार हा किस्सा खूप छान सांगतात. ते सांगतात की विनोद कांबळे 3 नंबरला आणि सचिन तेंडुलकर 4 नंबरला आणि मी 5 नंबरला. हा आमचा बॅटिंग क्रम होता त्यावेळेस. विनोद कांबळे, सचिन तेंडुलकर यांची भागीदारी चालली होती, अप्रतिम फटकेबाजी चालू होती. एका बाजूने विनोद कांबळे फटके मारत होते आणि मग त्याच तोडीला तोडा असा सचिन तेंडुलकर एका बाजूने फटके मारत होते. असा हा दोघांचा खेळ चालू होता. आम्ही बराच वेळ मैदानाच्या बाहेर उभं राहून हा खेळ बघत होतो. माझा नंबर आता येईल, मग येईल अशी अपेक्षा लावून नेहमी होतो. पण अमोल मुजुमदार यांचा लवकर काही नंबर आला नाही. त्यावेळेस जेव्हा लंच ब्रेक व्हायचा, ड्रिंक व्हायचा, त्यावेळेस अमोल मुजुमदार काय करायचे, थोडंसं बाजूला जायचे आणि शॅडो प्रॅक्टिसिंग करायचे किंवा एखाद्या गोलंदाजाला सांगायचे की थोडीशी चेंडू टाका आणि तिथे थोडंसं प्रॅक्टिस करायचे. त्यांना असं वाटायचं की चला आता थोड्या वेळात माझा नंबर येईल आणि मग पुन्हा मला संधी भेटेल फलंदाजीची, त्यावेळेस मी स्वतःला तयार ठेवलं पाहिजे. पण त्यांना संधी काही आली नाही. फार वेळ वाट बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता हे दोघं सेट झालेले आहेत आणि आता यांची काही विकेट पडायची चिन्ह दिसत नाहीये. मग त्यांनी ठरवलं की चला आपल्याला संधी भेटेल असं काही दिसत नाहीये, आपण या फलंदाजीचा आनंद घेऊया. खूप लहान मुलगा आहे आणि या लहान मुलाला असं वाटणं खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला चान्स येत नाहीये, ही उत्सुकता आहे, आपली प्रतिभा दाखवण्याची ही संधी आहे ती मिळत नाहीये, त्याच्यामुळे ते खचले नाहीत. त्यांनी त्या खेळीचा आनंद घेतला आणि या प्रसंगातून ते पुढे निघाले. अमोल मुजुमदार सांगतात की जेव्हा रमाकांत आचरेकर सरांच्या अकॅडमीमध्ये एक नवीन मुलगा जॉईन झाला होता आणि सर त्यांना सांगतात की अमोल याला घेऊन जा आणि याला सांग की आपण ग्राउंडला सकाळी आल्यानंतर जॉग करतो, जे पूर्ण राऊंड मारतो तो कसा कसा मारतो ते पूर्ण याला सांग. मग अमोल मुजुमदार त्या नवीन विद्यार्थ्याला, नवीन ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्याला घेतात आणि त्याला सांगतात की हे बघ, ज्या रोडने गेलं ना की मग आपल्याला त्या तिकडनं जायचं, मग तिकडून बंगालला देईल, मग तसंच कारण पुढे गेलं की मग या रस्त्याने असंच खाली गेलं की हा हा असा असा करत 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 आणि तितक्यात मागणं अमोल मुजुमदार यांना एक टपली बसलाय. अमोल मुजुमदार मागे वळून पाहतात, तर सर रमाकांत आचरेकर असतात. आचरेकर सर म्हणतात, अमोल अरे गाढवा, हे रामायण काय सांगत बसलायस त्याला, त्याला सरळ सांग की हे सर्व पिचेस जे आहेत ग्राउंडच्या आतमधले त्यांना आतमध्ये ठेवायचं आणि बाहेरच्या बाजूने ग्राउंडला संपूर्ण प्रदक्षिणा घालायची. एवढं सरळ सोपं आहे. मित्रांनो, प्रसंग खूप छोटासा आहे पण लक्षात घ्या की अमोल मुजुमदारांनी त्यावेळेस ओळखलं होतं की हे ग्राउंड म्हणजे त्यांचं मंदिर आहे आणि हे जे क्रिकेटचं पिच आहे, हे क्रिकेटचं पिच ही त्या मंदिरातली मूर्ती आहे. एका लहान मुलाने खूप कोवळ्या वयात ह्या सर्व गोष्टी आत्मसात केल्या होत्या. तुम्हाला लक्षात येईल की रमाकांत आचरेकर सरांची शिकवण्याची स्टाईल कशी असेल त्यावेळेस. आणि अशा या तालमीत तयार झालेला हा खेळाडू अमोल मुजुमदार यांच्या रणजी पदार्पणाचा किस्सा असा गमतीशीर आहे. अमोल मुजुमदार यांना निरोप येतो की अमोल, तुला मुंबईतर्फे रणजीमध्ये खेळायची संधी मिळणार आहे, तेव्हा तयार राहा. त्यावेळेस अमोल अंडर-19च्या स्पर्धांमध्ये खेळत असतात आणि मग अमोल खूप खुश होतात आणि मग खुशीच्या ह्याच्यात ते सिद्धिविनायकाला जातात, पेढे वगैरे वाटतात. आनंद सर्व कुटुंबाला आलेला असतो की चला आमच्या मुलाला आता रणजी पदार्पण करण्याची, मुंबईतर्फे रणजी पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे. लक्षात घ्या, मुंबईचा रणजीचा संघ म्हणजे आपला पूर्ण होता त्यावेळेस आणि अक्षरशः दिग्गज खेळाडू होते त्या संघामध्ये. रवी शास्त्री कर्णधार होते, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर अशी फौज होती मुंबईमध्ये त्यावेळेस. आणि अशा रणजीच्या संघामध्ये आपल्याला संधी मिळणं
हा खूप एक मोठं सौभाग्य होतं अमोल मुजुमदार यांच्यासाठी. त्यामुळे उत्सुकता भरपूर होती त्यांच्यामध्ये सुद्धा या निर्णयामुळे. तेव्हा हे उत्सुकतेने भरलेले अमोल मुजुमदार असे त्यावेळेस सिद्धिविनायकाला गेले, पेढे वगैरे ठेवले, सर्व झालं. ज्यावेळेस अमोल मुजुमदार रणजीसाठी मुंबईच्या संघात सामील झाले त्यावेळेस अगदी पहिल्या लीग सामन्यापासून पहिल्या 15 खेळाडूंमध्ये अमोल मुजुमदार यांचं नाव होतं. पण व्हायचं काय, त्यांना सांगितलं जायचं की अमोल, ज्यावेळेस तुला 11 मध्ये संधी मिळणार नाहीये तर तू एक काम कर, तू अंडर 19 मध्ये कंटिन्यू कर खेळणं तुझं. आणि झालं. मग अमोल मुजुमदार थोडंसं निराश पुन्हा अंडर 19 मध्ये जायचे, खेळायचे. आता ज्यावेळेस आपल्याला एवढ्या मोठ्या सामन्यामध्ये संधी मिळणार असते, पदार्पणाची संधी मिळणार असते, कोणीही अगदी स्वाभाविकपणे खूप उत्सुक असतं. अमोल मुजुमदार याला अपवाद नव्हते. अमोल मुजुमदार आपल्या मित्रांना जाऊन सांगायचे की मित्रांनो, आता मला सिनियर संघामध्ये खेळायची संधी मिळणार आहे, तेव्हा कदाचित हा माझा तुमच्यासोबतचा शेवटचा सामना सुद्धा असू शकेल. पण तसं झालं नाही. अमोल मुजुमदार यांना कॉल यायचा, रणजी पदार्पणासाठी त्यांना बोलवलं जायचं, पण अखेरच्या 11 खेळाडूंमध्ये त्यांना संधी मिळत नव्हती. एकदा, दोनदा, तीनदा असंच झालं. पुढे भारताचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार होता आणि या न्यूझीलंडच्या संघावरती या न्यूझीलंडच्या दौऱ्यावरती जाणाऱ्या संघात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर यांचा समावेश होता. आणि यावेळेस जी फलंदाजी जागा झाली होती आणि या जागेचा फायदा झाला अमोल मुजुमदार यांना. रवी शास्त्री यांनी अमोल मुजुमदारांजवळ एक निरोप धाडला. त्यावेळेस ट्विटर, इंस्टाग्राम असं काही नव्हतं की कुठेतरी टीम डिक्लेअर झाली आणि तुम्हाला अगदी लगेच 5 मिनिटात कळेल, असं काही नव्हतं. त्यावेळेस अक्षरशः वर्तमानपत्रामध्ये टीम जाहीर व्हायची आणि मग दुसऱ्या दिवशी खेळाडूला कळायचं की अरे त्याचं नाव आलेलं आहे सिलेक्शन मध्ये. पण अमोल मुजुमदार हे रणजीमध्ये खेळणार होतं हे त्यांनाही ठाऊक होतं, पण अंतिम 11 मध्ये मी कधी खेळणार आहे हे त्यांना ठाऊक नव्हतं. अखेर तो दिवस आला. रवी शास्त्री यांनी एक निरोप धाडला अमोल मुजुमदार यांसाठी की अमोल, तू तयार राहा, 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मला अंतिम 11 मध्ये जागा देणार आहे हरियाणा विरुद्ध. आणि त्यावेळेस अमोल मुजुमदार यांनी लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ध्येयाकडे वाटचाल करता आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला संधी भेटत नाहीये आणि अशा क्षणी जर का तुम्ही स्वतः जर का असं म्हणत असाल की चला संधी नाहीये किंवा येणारी संधी अजून खूप लांब आहे, तर मग मी थोडासा आराम करतो, थोडासा गाफील राहतो, तर अशा वेळेस ती संधी हातची निघून जाते. पण अमोल मुजुमदारांच्या बाबतीत ते नव्हतं. अमोल मुजुमदार अंडर 19 मध्ये ज्यावेळेस जात होते ते या फ्रस्ट्रेशन मध्ये जात होते की मला संधी मिळत नाही अंतिम 11 मध्ये खेळण्याची. आणि हे फ्रस्ट्रेशन त्यांनी अंडर 19च्या त्या लीग मध्ये काढलं होतं. तब्बल फायनलच्या सामन्यापर्यंत जवळपास सगळ्याच सामन्यांमध्ये त्यांनी शतकं मारायला सुरुवात केली होती. आणि याचा फायदा त्यांना झाला रणजीच्या डेब्यूमध्ये. ज्यावेळेस त्यांना निरोप मिळाला की हरियाणा विरुद्धच्या सामन्यात त्यांना संधी मिळणार आहे, संधी मिळाली त्यांना, त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्यांनी ठोकल्या 260 धावा. आपल्या डेब्यू सामन्यामध्ये एवढ्या धावा ठोकणारा पहिला फलंदाज होता तो. तोही एक प्रकारचा विक्रमच होता त्यांच्या नावे. रणजी आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 33 पेक्षा जास्त शतकं आणि तब्बल 80-90 अर्धशतकं या पट्ट्याने ठोकली होती. पण भारतीय संघात या खेळाडूला जागा कधीच मिळाली नाही. त्यावेळी भारताच्या मिडल ऑर्डरमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांसारखे दिग्गज फलंदाज खेळत होते. आणि याचा फटका थोडासा या समकालीन इतक्या तरबेज अशा पिढीचा फटका अमोल मुजुमदार यांच्या करिअरला थोडासा बसला. त्यांना कधी संधीच मिळाली नाही, कारण की संघात या 4 जणांची जागा अगदी पक्की होती त्यावेळेस. आणि मग अशामध्ये अमोल मुजुमदार यांना संधी मिळाली नाही. एवढी अफलातून, एवढी भन्नाट कामगिरी करून देखील हा व्यक्ती भारतासाठी डेब्यू करण्याच्या पासून वंचित राहिला. पण म्हणतात ना की नशिबात काहीतरी वेगळं होतं. पण हा खेळाडू खचून जाणार नव्हता. एक लक्षात घ्या की इतका दीर्घ प्रवास करणारा खेळाडू 1993-94 मध्ये ज्याचा डेब्यू झाला होता आणि 2014 मध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतली. तर तुम्ही विचार करा की एवढ्या प्रदीर्घ काळासाठी तब्बल 20 वर्षांसाठी याची कारकीर्द होती की ज्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये खूप तुफान बल्लेबाजी केली होती, तुफान बॅटिंग केली होती, पण त्यांना संधी मिळाली नव्हती. अशा खेळाडूचं थकून जाणं, मानसिकरित्या खचून जाणं हे थोडंसं स्वाभाविक होतं. अमोल मुजुमदार याला अपवाद नव्हते. एक काळ असा होता की अमोल मुजुमदार यांनी सर्व सामान भरलं, आपली बॅग भरली, किट बॅग भरली, पॅड, बॅट सर्व त्या बॅग मध्ये भरलं आणि माळ्यावरती टाकून दिलं होतं. आणि त्यांनी ठरवलं होतं की बस आता क्रिकेट नाही खेळायचं, आपण दुसरं काहीतरी करू. आणि त्यांनी त्यांचा हा निर्णय त्यावेळेस त्यांच्या पत्नीला सुद्धा सांगितला होता की नाही, मला आता नाही खेळायचं, आता मला संधी मिळत नाही आणि मी निराश झालो. पण त्यावेळेस कौतुक करायला पाहिजे त्यांच्या कुटुंबियांचं, त्यांच्या पत्नीचं, त्यांच्या वडिलांचं, की जे अगदी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी अमोल यांचं पुन्हा मन वळवलं आणि त्याला सांगितलं की नाही, क्रिकेट हेच तुझं जीवन आहे आणि तपश्चर्या ही तुला करायची आहे. आणि अमोल सरांनी ही त्यांची सूचना, त्यांच्या वडिलांची सूचना, त्यांच्या पत्नीने जे काही त्यांना सांगितलं होतं की त्याप्रमाणे त्यांनी केलं. पुन्हा क्रिकेटमध्ये
नव्याने सुरुवात केली. एक महिना अगदी क्रिकेटच्या बॅटहीला शिवलं नव्हतं त्यांनी अशा वेळेस. पुन्हा ते किट माळावरून काढलं आणि पुन्हा क्रिकेटला सुरुवात केली. एक लक्षात घ्या मित्रांनो की मोडून पडतो तो खेळाडू नव्हे, जो पुन्हा पडतो आणि पुन्हा तितक्या जोमाने उभा राहतो ते दिग्गज खेळाडू असतो. आणि असा हा खेळाडू होता अमोल मुजुमदार. 14,500 जास्त रन्स, 20 वर्षापेक्षा मोठी कारकीर्द असा हा खेळाडू अखेर सप्टेंबर 2014 मध्ये रिटायर होतो. ज्यावेळेस हा खेळाडू रिटायर होतो पण याचं क्रिकेटबद्दलचं प्रेम कमी होत नाही. त्याच्या मनाची कुठेतरी एक भावना असते की नाही, या संपूर्ण प्रवासात, या 20 वर्षाच्या प्रवासात मला जे काही आत्मसात झालं, जे काही ज्ञान मला आत्मसात झालं, जे स्किल मी मिळवलं ते स्किल मला कोणाला तरी द्यायचं. आणि या भावनेतून अमोल मुजुमदार यांनी बॅटिंग कन्सल्टंट किंवा फलंदाजीचे कोच या भूमिकेमध्ये प्रवेश केला. त्यांनी NCA नॅशनल क्रिकेट अकॅडमी ही जी आपली BCCI एक संस्था आहे की जिथे तुमचे नवीन उदयोन्मुख खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जातं, रिहॅब सारखे प्रोग्राम त्यांच्यासाठी राबवले जातात, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी अंडर-19, अंडर-23 या टीम्सना त्यांनी फलंदाजीसाठी मार्गदर्शन केलं. एक तंत्रशुद्ध फलंदाज आणि तितकाच शिस्तीचा कोच अशी ओळख मिळवायला अमोल मुजुमदार यांना वेळ लागला नाही. अमोल मुजुमदार 2018-19 मध्ये राजस्थान रॉयल्सचे सुद्धा बॅटिंग कन्सल्टंट म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावरती आला होता. त्यावेळेस दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी त्यांनी बॅटिंग कोच म्हणून त्या सिरीज दरम्यान ही देखील भूमिका पार पाडली होती. ज्या मुंबईच्या संघासाठी अमोल मुजुमदार यांची एवढी प्रदीर्घ कारकीर्द होती, एक प्रचंड योगदान असं मुंबईच्या रणजी संघामध्ये त्यांचं होतं. 2021 मध्ये त्यांना मुंबईच्या रणजी संघाच्या प्रशिक्षक पदाची सूत्र हाती मिळाली. आणि याच काळात त्यांनी जे उदयोन्मुख खेळाडू होते, सरफराज खान म्हणा, यशस्वी जयस्वाल म्हणा, यासारखे खेळाडू तयार केले. मुंबई क्रिकेटने भारतीय संघाला खूप अफलातून असे फलंदाज दिलेले आहेत. खूप खेळाडू मुंबई क्रिकेटमधनं भारतीय संघासाठी खेळलेले आहेत. थोडेसे कमनशिबी नक्कीच म्हणावं लागेल अमोल मुजुमदार, पण त्यांनी हार मानली नाही, जिद्द सोडली नाही, चिकाटीने त्यांनी प्रयत्न करत राहिले. त्यांची ही जिद्द, ही चिकाटी, त्यांचं देशांतर्गत क्रिकेटमधलं त्यांचा परफॉर्मन्स, NCA अंडर-19, अंडर-23 साठी त्यांनी केलेली फलंदाजीचे कोच म्हणून जी त्यांची कामगिरी होती, आणि याचा विचार करून कुठेतरी BCCIने 2023च्या अखेरीस अमोल मुजुमदार यांना खूप मोठी जबाबदारी दिली. आणि ही मोठी जबाबदारी होती महिला क्रिकेट टीमच्या मुख्य प्रशिक्षक पदाची. आणि 2023च्या अखेरीस अमोल मुजुमदार यांनी ही जबाबदारी स्वीकारली. आणि 2025 मध्ये अगदी 10 दिवसांपूर्वी मागच्या रविवारी काय झालं हे तुमच्या सर्वांना माहिती. भारताच्या महिला क्रिकेट टीमने विश्वचषक उंचावला आणि अमोल मुजुमदार, ज्यांना भारतीय संघात एक खेळाडू म्हणून संधी नक्कीच नाही मिळाली संपूर्ण आयुष्यभर, त्यांनी हार न मानता चिकाटीने प्रयत्न जे केले होते, अखेर त्यांच्या अंगावरती विश्वचषक वीराचा गुलाल हा पडलाच, भले तो यावेळेस एका प्रशिक्षकाच्या माध्यमातून केले. मित्रांनो, अमोल मुजुमदार यांच्या स्टोरीमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. सर्वात महत्वाचं म्हणजे की क्रिकेटची जी तपस्या त्यांनी केली, जी साधना केली, अगदी खूप करिअरमध्ये अशा घटना घडत गेल्या किंवा अशा वेळा आल्या की ज्यावेळेस अमोल मुजुमदार यांना असं वाटलं की नाही, आपलं काही होत नाहीये. कदाचित माझ्यासारखा एखादा साधा व्यक्ती असता तर कदाचित तो मोडून पडला असता, पण अमोल मुजुमदारांनी ते केलं नाही. अमोल मुजुमदारांनी चिकाटी सोडली नाही. अमोल मुजुमदार शेवटपर्यंत परिस्थितीशी झुंजत राहिले आणि त्यांनी महिला क्रिकेट टीमला विश्वचषक जिंकून देण्यात खूप मोलाची भूमिका निभावली, हे मात्र खरं. अमोल मुजुमदार यांचा आज वाढदिवस आहे आणि मी खरंच मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि त्यांचं जे योगदान आहे, त्यांची जी कारकीर्द आहे ती अशी भरभराटीला यावा आणि भारतीय क्रिकेटने नवीन नवीन शिखरं याद गाठावी, ही एक सदिच्छा व्यक्त करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबायची वेळ झालेली आहे. मला परवानगी द्या, मी पुन्हा भेटेल तुम्हाला एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.